Good afternoon, all of you. Now, in previous video, we will discuss about the syllabus pattern as per the new Education Policy 2020, designed by SRTM University Nanded for BCS second year student. Now, in this lecture, I will give you paper pattern of BCS second year third semester. बघा आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होते की या सेमिस्टर थर्ड सेमिस्टर जे आहे तर थर्ड सेमिस्टरला आपल्याला एकूण किती पेपर आहेत, कोणते कोणते पेपर आहेत आणि कोणता पेपर किती मार्काचा आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की त्यात जे काय आपल्याकडे सब्जेक्ट आहेत तर त्या सब्जेक्टचा पेपर पॅटर्न म्हणजे थिअरी पेपर पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे. ठीक आहे, आता थोडक्यात आपण मागच्या व्हिडिओवरती हायलाइट करून घेऊ. आपण हे पाहिलं होतं की आपल्याला एकूण 11 पेपर आहेत. किती? 11 पेपर आहेत. तर त्या 11 पेपर पैकी आपल्याला जे काही थिअरी पेपर आहेत तर ते थिअरी पेपर आहेत 6. किती आहे तर थिअरी पेपर 6 थिअरी पेपर आहेत आणि 5 होते आपल्याला प्रॅक्टिकल पेपर. 5 काय होते आपल्याला प्रॅक्टिकल पेपर. ठीक आहे, तर या 6 थिअरी पेपर मध्ये कोणते कोणते पेपर होते बघा. तर या 6 थिअरी मध्ये आपल्याला मेजरचे 2 होते. ठीक आहे, म्हणजे मेजर 1 त्याला म्हटलं आपण मेजर 2. त्याच्यानंतर एक होता आपल्याला मायनर 1. ठीक आहे, हे 3. त्याचबरोबर एक होता आपल्याला GE 4. त्यानंतर आपल्याला होते AES चे 2 पेपर, AEC चे 2 म्हणजे AEC 1 आणि AEC 2. ठीक आहे, याला म्हटलं आपण ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स आणि 1 आणि ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स 2. म्हणजे यामध्ये तुम्हाला एक होता इंग्लिश आणि या ठिकाणी मराठी किंवा मग हिंदी ऑप्शनल, 2 पैकी. ओके, 2 पैकी एक. ज्यांचा हिंदी असेल फर्स्ट इयरला त्यांना हिंदी, ज्यांचा मराठी असेल त्यांना मराठी. असे एकूण आपल्याला किती 6 थिअरी पेपर होते. ओके, आणि 5 प्रॅक्टिकल होते. 5 प्रॅक्टिकल कोणते कोणते? या 3 म्हणजे या मेजर 1चं प्रॅक्टिकल 1, बरोबर आहे, या मेजर 2चं प्रॅक्टिकल 2 आणि या मायनर 1चं प्रॅक्टिकल 3. हे 3. त्याचबरोबर आपल्याला एक प्रॅक्टिकल होतं कोणतं VSEC, त्याला म्हटलं आपण व्होकेशनली स्किल इन्हान्समेंट कोर्स, म्हणजे जो आपल्याला स्किल बेस्ड पेपर आहे प्रॅक्टिकल. आणि एक आहे आपल्याला CES किंवा त्याला आपण CCC असं सुद्धा म्हटलेलं आहे, कम्युनिटी एंगेजमेंट सर्व्हिस. याचे आपल्याला एकूण असे 5 प्रॅक्टिकल पाहिले होते आपण. ठीक आहे, आणि प्रत्येक आपण डिस्कस केलं होतं की जो काही प्रत्येक पेपर आहे मग तो प्रॅक्टिकल असो किंवा थिअरी असो हा आहे आपला 50 मार्काचा. म्हणजे आपल्याला बघा आपल्याला किती थिअरी पेपर आहेत आणि कोणते कोणते आहेत. तर एक आहे तुमचा थिअरी पेपर पहिला जावा प्रोग्रामिंग, दुसरा थिअरी पेपर आहे तुमचा प्रोग्रामिंग विथ पायथॉन, तिसरा थिअरी पेपर आहे तुमचा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, चौथा थिअरी आहे तुमचा म्हणजे हा जनरल इलेक्टिव्ह चौथा. परंतु या ठिकाणी तुम्हाला एकतर BA किंवा BCOMचा पेपर असणार आहे. हा BCS च्या स्टुडंटला आहे, म्हणजे जे तुमचे आपल्या BA किंवा BCOMचे स्टुडंट आपल्या BCSच्या GA ला येतील त्याच्याकरिता हा आहे. तुम्हाला दुसरा पेपर येईल. ठीक आहे, 4. आणि 5वा आणि 6वा कोणता होता? 5वा होता आपला ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स म्हणजे इंग्लिश आणि त्यानंतर 6वा आहे आपला मराठी किंवा मग हिंदी. असे 6 आपल्याला थिअरी पेपर आहेत. आणि प्रॅक्टिकल पेपर कोणते कोणते म्हटलं होतं आपण, तर हे प्रॅक्टिकल. ठीक आहे, जावा प्रोग्रामिंगचं पहिलं प्रॅक्टिकल, त्याच्यानंतर प्रोग्रामिंग विथ पायथॉनचं दुसरं प्रॅक्टिकल, त्याच्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं तिसरं प्रॅक्टिकल. ओके, त्याच्यानंतर CSS अँड जावास्क्रिप्टचं तुमचं हे चौथं प्रॅक्टिकल म्हणजे स्किल बेस आहे. याला थिअरी नाही, VSEC ला थिअरी नाही. हा जो पेपर आहे या पेपरला थिअरी नाही, पण याचं डायरेक्ट प्रॅक्टिकल आहे. आणि त्याचबरोबर मिनी प्रोजेक्ट तर आपल्याला या सेमिस्टर नाहीच आहे. आणि 6वा आहे आपलं CCCचं म्हणजे हे स्पोर्ट्सची किंवा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की स्पोर्ट NCC किंवा NSS किंवा कल्चर ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे. याला म्हणतो आपण 5 प्रॅक्टिकल. असे एकूण किती आपले 11 पेपर झाले होते. आता याचा आपल्याला पाहायचं आहे की पेपर स्ट्रक्चर कसं असणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी मी तुमच्या समोर जे काही फर्स्ट इयरला जो काही पेपर स्ट्रक्चर होतं 50 मार्काचं, तर ते फर्स्ट इयरचं आपण 50 मार्काचा पेपर स्ट्रक्चर या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर बघा आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुमचे जे काही थिअरी 50 मार्काचे जे काही पेपर होते, बरोबर आहे, म्हणजे 50 मार्क जे होते तर ते 50 मार्क तुमचे कसे डिस्ट्रीब्यूट झाले. जर का आपण थिअरीचा जर का विचार केला, कशाचा, थिअरी पेपरचा, तर ते तुमचे 40 आणि 10 या प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत.
बरोबर आहे. आणि ते जर का प्रॅक्टिकलच्या बाबतीत जर का असेल तर प्रॅक्टिकल तुमचे कसे डिस्ट्रीब्यूट झालेले ते 50 मार्क 30 आणि 20 या प्रकारे. मग हे 40 आणि 10 याला काय म्हणतो आपण एंड सेमिस्टर एक्झाम आणि या 10 काय म्हणतो आपण कंटिन्यू असेसमेंट. म्हणजे एंड सेमिस्टर असेसमेंट आणि कंटिन्यू असेसमेंट असं आपल्याला म्हटलं. तर आता आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत की हे तुमचे 40 मार्काचा जो काही थेअरी पेपर असणार आहे या 40 मार्काचा पेपर स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे हे बघणार आहे आपण. ठीक आहे. आता हा आहे तुमचा NEPचा फर्स्ट इयरचा पेपर. आता आपण या ठिकाणी विचार करणार आहोत सेकंड इयरचा. मग आता सेकंड इयरचा थर्ड सेमिस्टरचा जो काही पेपर आहे ठीक आहे, तर तो पेपर पॅटर्न कसा असणार, तर तो सेम तुमचा फर्स्ट इयरला तुम्ही जो पेपर पॅटर्न दिला त्याच पेपर पॅटर्न सारखा तुमचा हा सेकंड इयरचा सुद्धा पेपर पॅटर्न असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा NEP आता या ठिकाणी मी काय केलेलं आहे की BCS फर्स्ट इयरचा जो काही फर्स्ट सेमिस्टरचा लॉजिक बिल्डिंग विथ बिल्डिंग युजिंग C1 हा जो काही पेपर होता म्हणजे C लँग्वेजचा जो काही पेपर आहे तर त्या C लँग्वेजच्या पेपर या ठिकाणी घेतला आणि याच्यानुसार तुम्हाला मी पेपर पॅटर्न सांगणार आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जे काही पेपर पाहिले म्हणजे आपण जे काही सब्जेक्ट पाहिले कोणते कोणते, आता या सेमिस्टर आपला कोणता कोणता सब्जेक्ट आहे, एक आहे आपल्याला जावा सब्जेक्ट, बरोबर आहे, प्रोग्रामिंग इन जावा, प्रोग्रामिंग इन पायथॉन, नंतर एक आहे आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, बरोबर आहे, किंवा मग ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स. तर या प्रत्येक थेअरी पेपरमध्ये म्हणजे आपण जर का जावाचा विचार केला तर या जावाच्या सिलेबसमध्ये आपल्याला 4 चॅप्टर आहेत. म्हणजे युनिट 1, ठीक आहे, युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 असे किती आहेत आपल्याला एकूण 4 युनिट आहेत. ओके. मग प्रत्येक म्हणजे पायथॉनला सुद्धा तुम्हाला 4 युनिट असतील, सॉफ्टवेअर इंजिनिअर सुद्धा तुम्हाला 4 युनिट असतील, किंवा एनी अदर जे काय आपण ॲबिलिटी एनहान्समेंट म्हटलं किंवा जी म्हटलं तर जी सुद्धा तुम्हाला एकूण किती 4 युनिट असतील. आणि या 4 युनिटनुसार आपल्याला एकूण थेअरी पेपर जो आहे तर तो आहे आपला एकूण किती मार्काचा, तर 40 मार्काचा हा थेअरी पेपर तुम्हाला लिहायचा आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी त्याची किती 2 तास आहेत. 2 तासात तुम्हाला 40 मार्काचा पेपर लिहायचा. परंतु 40 मार्काचा पेपर कसा आहे बघा, पॅटर्न एकदम सोपा आहे, समजून घ्या. समजून घेतल्यावर तुम्हाला लिहायला सोपं जाईल आणि पासिंग एकदम इझिली आहे. घाबरण्याचं काहीही कारण नाही किंवा मी पास होईल का नाही होईल, तुम्ही इझिली पास होता. तुम्ही म्हणजे असं कन्सिडर करा की तसं तर सांगणं उचित नाही, पण तुम्ही मिनिमम 2 चॅप्टर जरी केले, 2 युनिट जरी केले तरी तुमची पासिंग होती. आणि स्कोरिंगसाठी तुम्हाला 4 युनिट तर करावंच लागते. बघा आता काय म्हणते आपण समजून घेऊ अगोदर. आता याची नोट काय म्हणते बा, तर पहिली नोट अशी म्हणते की बा क्वेश्चन 1 इज कंपल्सरी. जो तुमचा पहिला क्वेश्चन आहे हा पहिला क्वेश्चन तुम्हाला राईट करणं कंपल्सरी आहे. हा क्वेश्चन ओके. क्वेश्चन 1 मध्ये मग तुम्हाला बघा 5 क्वेश्चन आहेत. किती तर 5. किती मार्कासाठी येत रे, 10 मार्कासाठी. मग आपण जर विचार केला तर आपल्याला एकंदरीत जर आपण 10/2 जर केलं तर आपल्याला 5 येतात. म्हणजे आपला एक क्वेश्चन जो आहे तर हा 2 मार्काचा आहे. म्हणजे हा 2 मार्काचा, हा 2 मार्काचा, हा 2 मार्काचा, हा 2 मार्काचा आणि हा 2 मार्काचा, असे एकूण आपले किती मार्काचे झाले, टोटल 10 मार्काचे आहेत. ओके. आणि आपल्याला पहिला क्वेश्चन अटेम्प्ट करणं हा कंपल्सरी आहे. पहिला क्वेश्चन अटेम्प्ट करणं कंपल्सरी आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक जर म्हटलं तर काय माहिती का की हे तुमचं डिस्ट्रीब्युशन आहे की चॅप्टर 1 मधला एक क्वेश्चन असेल, 2 मधला एक असेल, 3 मधला एक असेल, 4 मधला एक असेल, किंवा असं येऊ शकते की एखाद्या चॅप्टर मधले 2 किंवा 3 क्वेश्चन तुम्हाला आले. पण मोस्ट ऑफ दी असं आहे की तुम्हाला चॅप्टर वाईज एक एक क्वेश्चन तुम्हाला या पहिल्या क्वेश्चन मध्ये आहे. आता इन्स्ट्रक्शन 2 काय म्हणते पहा की अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 5. आता पहा तुम्हाला टोटल एकूण क्वेश्चन किती येतं, 5 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन 1, नंतर क्वेश्चन 2, 3, 4 आणि 5. आता तुमचा जो पहिला आहे हा पहिला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करणे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, हा सॉल्व्ह करावाच लागतो. ठीक आहे. आता जो तुमचा क्वेश्चन 2 टू 5 आहे या 4 पैकी तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, कोणते पण 3, कोणतेही 3. मग तुम्ही क्वेश्चन 2, 3, 4 सॉल्व्ह करा, किंवा मग 3, 4, 5 हे सॉल्व्ह करा, किंवा मग 2, 4, 5 हे सॉल्व्ह करा, किंवा मग तुम्हाला असं वाटलं की बा 3, 5 आणि 2 असे सॉल्व्ह करायचे, असे सॉल्व्ह केले तरी चालतात. म्हणजे तुम्हाला एकूण या 4 पैकी हे जे आहे तुमचे क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 या 4 क्वेश्चन पैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे, फक्त 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे 3 आणि हा कंपल्सरी एक वाला एक असे किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 5 क्वेश्चन पैकी. ओके. या 5 पैकी 4 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि प्रत्येक क्वेश्चन तुमचा किती मार्काचा आहे, तर तो 10 मार्काचा आहे. प्रत्येक क्वेश्चन किती मार्काचा आहे तुमचा, 10 मार्काचा तो
क्वेश्चन आहे. आता एक गोष्ट जर लक्षात ठेवा की तुम्ही म्हणाल की सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला 4च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, मग आम्ही कोणते पण 4 करतो, त्यापैकी काय करतो आम्ही पहिला क्वेश्चन हा सॉल्व्ह करतच नाही आणि 2, 3, 4, 5 हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो. जर एक गोष्ट लक्षात घ्या, जर का तुम्ही हे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करसाल तर तुमचे यापैकी कोणतेही 3च क्वेश्चन कन्सिडर केल्या जातात. लक्षात घ्या. काय म्हणते मी की जर का समजा तुम्ही असे म्हटले की मी क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 या 4 क्वेश्चन पैकी कोणते पण म्हणजे 4चे 4 क्वेश्चन सोडवतो, तर तुमचे या 4 पैकी कोणते पण 3च क्वेश्चन कन्सिडर केल्या जातील, 4 नाही. का बरं? कारण की पहिला क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी आहे. मग जर का तुम्ही असं म्हटलं, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने काय केलं बघा, एक्स नावाच्या विद्यार्थ्याने काय केलं, पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला, तिसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि समजा 5चा क्वेश्चन सॉल्व्ह केला उदाहरणार्थ, याचे एकूण किती क्वेश्चन कन्सिडर होतील, 3 क्वेश्चन कन्सिडर होतील. आणि एक वाय नावाचा विद्यार्थी आहे, त्याने काय केलं, 2 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला, 3 नंबरचा केला, 4 नंबरचा केला आणि 5 नंबरचा केला. बरोबर आहे. म्हणजे एकूण त्याने किती क्वेश्चन सॉल्व्ह केले, 4 केले. तरी पण याचे किती कन्सिडर होणार आहेत, 3च कन्सिडर होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा, तुमचं हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क या ठिकाणी महत्वाचं आहे. काय की पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला, दुसरा आणि तिसरा केला तरी 3च झाले, आणि या गधड्यानं काय केलं वायनं की 4 क्वेश्चन सॉल्व्ह केले तरी पण त्याचे 3च कन्सिडर झाले. म्हणजे हे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करणं हा कंपल्सरी आहेच. आता एखाद्याने काय केलं, झेडनं काय केलं, पहिला सॉल्व्ह केला, दुसरा सॉल्व्ह केला, चौथा सॉल्व्ह केला आणि 5वा सॉल्व्ह केला, तर याचे 4च्या 4ही क्वेश्चन काय केल्या जातात, कन्सिडर केल्या जातात. आणि एका समजा ए ने काय केलं की दुसरा सॉल्व्ह केला, तिसरा सॉल्व्ह केला, चौथा सॉल्व्ह केला आणि 5वा सॉल्व्ह केला, तर या 4 पैकी काय केलं जाते, त्या ठिकाणी त्याचे कोणते पण 3च क्वेश्चन कन्सिडर केल्या जातात. बघा, ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं की हार्ड वर्क करायचं हे तुमच्या हातात आहे, परंतु हा पॅटर्न तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला 5 क्वेश्चन पैकी कोणतेही 4च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. काय म्हणते मी की तुम्हाला 5 पैकी कोणतेही 4च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, परंतु याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर पहिला जो आहे तो पहिला क्वेश्चन कंपल्सरी आहे, मंडेटरी आहे, आणि उरलेल्या 2 ते 5 या क्वेश्चन पैकी तुम्हाला कोणते पण 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणजे असे एकंदरीत तुम्हाला किती, 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. स्मार्ट वर्क करा, तुम्हाला मॅक्झिमम मार्क या ठिकाणी मिळून जातात. ठीक आहे. हाच तुमचा पॅटर्न राहील 4th सेमिस्टरला सुद्धा. ठीक आहे. धन्यवाद.